नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या मंगळवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. आपण सोमवारसाठी म्हणजे आजच्यासाठी जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये काय सांगितलं होतं, मी तुम्हाला 3 लेवल दिल्या होत्या. त्यापैकी ही जी लेवल आहे ही लेवल काय सांगितली होती, मेक और ब्रेक लेवल आहे म्हणून सांगितलं होतं. म्हणजे काय, जर किंमत ह्या लेवलच्या वर टिकली तर आणखीन तेजी होऊ शकते आणि त्याचबरोबर हे पण सांगितलं होतं की मग बाय ऑन डिप्स होईल. मात्र जर किंमत ह्या लेवलच्या खाली गेली तर मात्र काय होईल, मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकतं, सेल ऑन राईज होऊ शकतो. वर टिकलं तर एन पॅटर्न बनू शकतो, म्हणजे किंमत वर जाईल, खाली येईल आणि परत वर जाईल. अशा प्रकारचं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. खाली आलं तर काय होईल, इथून खाली येणार असेल तर एम पॅटर्न बनेल आणि अशा प्रकारे किंमत खाली येईल. तर एकच काहीतरी होणार दोनपैकी आणि त्यासाठी ही लेवल दिलेली होती. तुम्ही बघू शकता काय झालं, आज डायरेक्ट गॅप अप ओपन झालं. खूप मोठं गॅप अप ओपन झालं. 25,900च्या थोडंसं खाली ओपन झालं. ओपन झाल्यानंतर आणखीन वर गेलं, 25,925च्या जवळपास हाय बनला आणि त्यानंतर सेलिंग आलं. आज जे जे सदस्य आपल्या आत्मा कोर्समध्ये आहेत किंवा ज्यांनी वेबिनार ॲक्सेस घेतलाय किंवा ज्यांनी आपल्या चॅनलची मेंबरशिप घेतली आहे, त्यांना मार्केट ओपन व्हायच्या आधीच सांगितलं होतं की मार्केट ओपन झाल्यानंतर पहिल्यांदा सेलिंग येणार, पण हे बाय ऑन डिप्स असणार आहे. कुठपर्यंत खाली येऊ शकतं त्या लेवल सुद्धा दिलेल्या होत्या. बरोबर परफेक्ट त्या लेवलला टच करून त्याच्यात अगदी थोडक्यात जवळ येऊन त्या लेवल दिल्या होत्या. ते सांगितलं होतं त्यातली वरची लेवल होती 25,775 आणि खालची एक लेवल होती. ह्या दोन लेवल पर्यंतच्या आसपास हा सपोर्ट झोन आहे. तिथपर्यंत येऊन बाउन्स होऊ शकतो. तिथपर्यंत येऊन बाउन्स झालेला आपल्याला बघायला मिळाला. अर्थात त्यानंतर आपल्याला आणखीन तेजी होण्याची अपेक्षा आहे. पण आज काय झालं, की उद्या एक्सपायरी असल्यामुळे आज आपल्याला साइडवेज मूव्हमेंट बघायला मिळाली. त्यामुळे आज आपल्याला मार्केटमध्ये ना मोठी तेजी बघायला मिळाली, ना मोठी मंदी बघायला मिळाली. त्यानंतर ओव्हरऑल बघितलं तर कालच्या तुलनेमध्ये म्हणजे शुक्रवारच्या तुलनेमध्ये आज खूप मोठं आपल्याला तेजी झालेली दिसतेय. पण आपण जर ह्याच्यानुसार बघितलं, मार्केट ओपन झाल्यानंतर बघितलं तर मग आपल्याला जास्त मूव्हमेंट इथे दिसणार नाही आणि अशा प्रकारे आपल्याला शेवटी साइडवेज मूव्हमेंट होऊन क्लोजिंग झालं. ह्याच्यात एक चांगलं काय आहे, ह्याच्यात अजूनपर्यंत आपल्याला सेलिंग झालं नाही. ज्या ज्या वेळेला खाली यायचा प्रयत्न झाला लगेच बाउन्स झाला, खाली यायचा प्रयत्न झाला बाउन्स झाला, खाली यायचा प्रयत्न जेव्हा जेव्हा झाला प्रत्येक वेळेला आपल्याला बाउन्स येताना बघायला मिळालं. तर ह्याचा अर्थ काय होतोय, इथे कदाचित हळूहळू बाईंग स्टार्ट असेल असं आपल्याला दिसतंय. आता उद्या निफ्टीमध्ये एक्सपायरी आहे. अशा वेळेला काय होऊ शकतं, मी ते टार्गेट तुम्हाला आजच दिलेलं आहे. आता थोडंसं वरचं एक टार्गेट तुम्हाला एक्सपोज करतोय की उद्या आपण ह्या टार्गेटच्या दिशेनं वाटचाल करू शकतो. 25,975च्या दिशेनं आपली वाटचाल होऊ शकते. अर्थात हे वरचं फायनल टार्गेट मधलं पहिलं टार्गेट आहे. आणखीन 2 टार्गेट आपल्याला वर आहेत.
बरोबर. तर ती कोणती आहेत? दुसरं टार्गेट काय आहे? तिसरं टार्गेट काय आहे? तर ते आपल्याला उद्या मार्केट चालू झाल्यानंतर कशाप्रकारे मूव्हमेंट होतीये ते बघून सांगितलं जाईल. पण ह्या दिशेनं जाऊ शकतं. पहिलंच टार्गेट आज का सांगून ठेवतोय? कारण पहिलं टार्गेट मी जे काय ज्या पद्धतीनं विश्लेषण करतो त्या पद्धतीमध्ये पहिलं टार्गेट येण्याची शक्यता तुलनेनं जास्त असते. तर त्यामुळे इथे मी तुम्हाला फक्त 25,975 च्या दिशेनं वाटचाल होऊ शकते एवढंच तुम्हाला सांगतोय. अर्थात एवढं जरी जायचं झालं तरी सुद्धा 100-110 पॉईंटची तेजी आणखीन निफ्टीमध्ये व्हावी लागेल तेव्हा 25,975 पोहोचू शकेल. आणि निफ्टीमध्ये 100 पॉईंटची तेजी म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. हे आता तुम्ही जे ट्रेडिंग करता त्यांना लक्षात आलं असेल. तर आपण इथून वर आल्यानंतर आता तुम्ही बघू शकता की हळूहळू आपल्याला बाय ऑन डिप्स जे सांगितलं होतं, एन पॅटर्न जो सांगितला होता तो अगदी ॲज इट इज दिसला नाही तरी आपल्याला असं साईडला जाऊन असा जाऊन तो एन पॅटर्न होताना आपल्याला कदाचित उद्या दिसू शकेल. अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला निफ्टी 50 मध्ये तयार झालेलं आहे. माझ्यामध्ये निफ्टी 50चं तुम्हाला विश्लेषण लक्षात आलंय. कोणत्या दिशेनं जाऊ शकतं? बरं हे तेजीचं फायनल टार्गेट आहे. याच्यावर आणखीन 2 टार्गेट आहेत. जास्तीत जास्त तिथपर्यंत जाऊ शकेल निफ्टी. नंतर एक छोटंसं सेलिंग येऊ शकतं. त्याविषयी आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर हे झालं निफ्टी 50 साठीचं उद्यासाठीचं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करूया. बँक निफ्टीमध्ये मी 2 लेवल दिल्या होत्या. ही लेवल दिली होती 60,185, 60,315. आज खूप मोठं गॅप अप ओपन झालं त्यामुळे ह्याच्या वरच गेलं. जसं निफ्टीमध्ये सांगितलं होतं याच्या वर ओपन झालं, खाली आलं, पण त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर त्यानंतर आपल्याला साइडवेज मूव्हमेंट बघायला मिळाली. आता ही जी काय मूव्हमेंट झाली आहे ह्याच्यानंतर बँक निफ्टीमध्ये सुद्धा वरचं एक टार्गेट ओपन झालेलं आहे. वर ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर 3 टार्गेट आहेत, पण त्यापैकी पहिलं टार्गेट जे ओपन झालंय हे सुद्धा खूप मोठं टार्गेट आहे. 61,075 चं टार्गेट आपल्याला ओपन झालंय. अर्थात जाता जाता आपल्याला काय करायचं असतं, साधारण 61,000 ही राऊंड फिगर आहे. 60,900 च्या आसपासच पहिलं टार्गेट ठेवायचं, 900-950. कारण कदाचित काय होतं उद्या जर समजा गॅपअप जरी ओपन झालं तरी इथे जाऊन एक छोटंसं सेलिंग येणार. मग त्याच्यामध्ये ऑप्शनचं टाइम व्हॅल्यू डिके होतं. नंतर कधीतरी जाऊन हे टार्गेट येणार. असं काहीतरी पण होऊ शकतं. तर त्यामुळे जरी 61,075 हे टार्गेट आता ओपन झालं असलं तरी आपल्याला ते थेट जाईल असं नाही. इथून वर जाताना 200-300 पॉईंटचं आपल्याला आणखीन तेजी आहे. त्यानंतर एक छोटंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि मग परत वर जाऊ शकतं. अशा प्रकारे काहीतरी होऊ शकतं. पण सांगायचा उद्देश असा आहे की जसं निफ्टी 50 मध्ये आपल्याला वरचं टार्गेट आता ओपन झालेली आहे, बँक निफ्टीमध्ये सुद्धा हे टार्गेट ओपन झालंय. हे पहिलं टार्गेट आहे. बाकीचे टार्गेट मी आत्ताच का सांगत नाहीये, कारण हे टार्गेटच खूप मोठं आधी टार्गेट आहे. बरोबर? आणि त्याच्यावरची टार्गेट आहेत. त्याची तशी थोडी गॅरंटी कमी असते. तर त्यामुळे पहिल्या टार्गेटची शक्यता थोडीशी जास्त असते. म्हणून मी तुम्हाला इथे पहिलंच टार्गेट फक्त सांगतोय. अर्थात उद्या जर मार्केट आणखीन तेजी करायला लागलं आणि आणखीन वर जायला लागलं तर वरची 2 टार्गेट सुद्धा जे सदस्यांनी आपले चॅनल मेंबरशिप घेतली आहे किंवा बाकीचे जे सदस्य आहेत ज्या सदस्यांना ते अपडेट दिलं जाईल. तर हे झालं आपल्याला बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे उद्या मुवमेंट होऊ शकते. आता आपण पुढे जाणार आहोत आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करणार आहोत. पण त्यापूर्वी मला तुम्हाला चॅनल मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. आता आपल्या YouTube चॅनलवर सुद्धा जॉईन बटन दिसायला लागलेलं आहे. या जॉईन बटनला क्लिक करून तुम्ही चॅनल मेंबरशिप घेऊ पण शकता आणि चॅनल मेंबरशिपची माहिती पण घेऊ शकता. म्हणजे काय तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला माहिती दिसू शकेल की कोणकोणत्या प्रकारची मेंबरशिप आपण घेऊ शकतो. 4 प्रकार आहेत. ब्रॉन्झ मेंबर आहे, सिल्वर मेंबर आहे, गोल्ड मेंबर आहे आणि प्लॅटिनम मेंबर आहे. तुम्हाला यापैकी जर मेंबरशिप घ्यायची असेल कुणाला तर गोल्ड किंवा प्लॅटिनम मेंबरशिप घेऊ शकता. कारण ह्या सर्व्हिसेस आपण सध्या चालू केलेल्या आहेत. जर चुकून तुम्ही ब्रॉन्झ किंवा सिल्वर मेंबरशिप आत्ता सध्या घेतली असेल तर अपग्रेड करून कमीत कमी गोल्ड मेंबरशिप घ्या म्हणजे तुम्हाला सर्व अपडेट्स मिळू शकतील. प्रत्येक मेंबरशिप मध्ये तुम्हाला काय काय फॅसिलिटीज मिळणार याची सर्व माहिती जॉईन बटनला क्लिक केल्यावर तिथे तुम्ही वाचू शकता. तरीही तुम्हाला कारण ती YouTube कडनं दाखवली जाते. तुम्हाला जर त्याच्यामध्ये काही शंका असतील तर तुम्हाला माझ्याकडून सुद्धा अधिक माहिती मिळू शकते. तुम्ही काय करू शकता, हा जो माझा नंबर आहे याच्यावर WhatsApp मेसेज करा.
या नंबरवर जर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज केला आणि चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती विचारली, तर तिथे सुद्धा मी तुम्हाला अधिक माहिती पाठवू शकतो. लक्षात ठेवा, हा फक्त व्हॉट्सअप मेसेजसाठीचा नंबर आहे. याच्यावर कॉल करू नका. साधा कॉल किंवा व्हॉट्सअप कॉल ह्याच्यावर स्वीकारला जात नाही. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती. आता आपण पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्स मध्ये सुद्धा जर तुम्हाला आठवत असेल तर काल आपण काय केलं होतं, 83,590 ही मेक ऑर ब्रेक लेवल सांगितली होती. सेम निफ्टी प्रमाणेच विश्लेषण होतं. वर जात असेल तर हा रेझिस्टन्स झोन आहे म्हणून सांगितलं होतं. हे मी निफ्टीचं अनालिसिस करताना सांगायला विसरलोय. तर हा रेझिस्टन्स झोन आहे म्हणून सांगितलं होतं. तर काय होऊ शकेल, इथपर्यंत जाईल, थोडं सेलिंग येईल, रेझिस्टन्स झोनच्या वरच ओपन झालं आणि आपल्याला माहिती आहे एकदा किंमत जोपर्यंत रेझिस्टन्स झोनच्या खाली आहे तोपर्यंत तो रेझिस्टन्स झोन असतो. किंमत एकदा त्याच्या वर गेली की तो रेझिस्टन्स झोनचा सपोर्ट झोन तयार होतो आणि तुम्ही इथे बघू शकता गॅप अप ओपन झालं, वर गेलं, 84,300 पर्यंत वगैरे गेलं, 84,000च्याही वर ओपन झालं होतं आणि 84,300 पर्यंत गेल्यानंतर एकदा सेलिंग आलं. मात्र ही जी लेवल होती 83,915 ची, यानं सपोर्ट म्हणून काम केलं आणि त्यानंतर आपल्याला साइडवेज एक बाउन्स आला आणि साइडवेज मुवमेंट होऊन आपल्याला सेन्सेक्स मध्ये क्लोजिंग बघायला मिळालं. आता साधारणपणे अर्धा टक्का ते पाऊण टक्का म्हणजे 0.5 टू 0.75% एवढं आपल्याला निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये आज तेजी बघायला मिळालेली आहे. उद्या कदाचित काय होऊ शकतं, सेन्सेक्स मध्ये सुद्धा जसं निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये आपण वरचं एक टार्गेट दिलं, मी इथलं सुद्धा तुम्हाला एक टार्गेट देतोय, ते म्हणजे 84,490 चं. तर काय होऊ शकतं, ह्या दिशेनं वाटचाल सेन्सेक्स मध्ये सुद्धा होऊ शकते. 84,490 हे सेन्सेक्स साठी आपल्याला पहिलं टार्गेट आहे. पण तेजीचं फायनलचं पहिलं टार्गेट आहे. आणखीन दोन टार्गेट आहेत. आपल्याला तेजी व्हायला लागली तर त्या दोन टार्गेटचा सुद्धा विचार करता येऊ शकतो. तर हे झालं निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्स मधलं उद्यासाठीचं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.